कर्जत और जामखेड़ की जमीन को लेकर भाजपा नेता राम शिंदे और एनसीपी युवा नेता रोहित पवार के बीच तनातनी बढ़ी है। जहां रोहित पवार ने कहा है कि संबंधित मसले को लेकर राम शिंदे को क्रेडिट लेना हो तो वो ले ले। हालांकि इस मसले में कर्जत तथा जामखेड़ के लोगों के साथ अन्याय नहीं होना चाहिए। इसी दौरान रोहित पवार ने नीरव मोदी से जुड़े मुद्दे पर भी प्रकाश डाला। फालतू राजकारण आहे। राम शिंदेंना असं वाटतं रोहित पवारांना श्रेय जाईल। राम शिंदेंना सांगायचं क्रेडिट तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पण गरिबाच्या पोरांवर अन्याय करू नका, विकासावर अन्याय करू नका। कर्जत जामखेडचा विकास तिथे असणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही तुमच्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यांच्याकडनं उदय सामंत साहेबांना फोन करून 1.5 वर्ष झाले ही MIDC थांबवली आहे। ती जर थांबवली गेली नसती तर आत्तापर्यंत एखाद्या मोठ्या कंपनीचं भूमिपूजन तिथं झालं असतं। पण राजकीय द्वेषातून ही MIDC आजपर्यंत थांबवण्यात आली, पण आमचा लढा कायम राहील। त्यामुळे खोटी माहिती जी उदय सामंत साहेबांना दिली गेली त्याच्याबद्दल मी सामंत साहेबांना सांगेल, मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे। बघायचं एवढंच आहे की उदय सामंत साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकतात का एकनाथ शिंदे साहेबांचं, हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। नीरव मोदींनी जेव्हा जमीन विकत घेतली तेव्हा राम शिंदेच तिथले आमदार होते। राम शिंदेंच्याच काळामध्ये नीरव मोदींनी तिथं जमीन घेतली। त्यानंतर नीरव मोदी गायब झाले, ते कुठे आहेत कोणाला माहीत नाहीत। आता राम शिंदेंनी त्यांना लपवलं असेल तर सांगावं। आता ह्याच्यामध्ये कारण त्यांचा संपर्क असल्याशिवाय तो जमीन तिथं घेणार नाही। आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी जमीन नीरव मोदीची आहे ती या सर्वेमध्ये नाही, ती ईडीकडे आहे। ईडी कोणाकडे आहे? BJPकडे आहे। ईडी कोणाचं ऐकतं? BJPचं ऐकतं। आता आमचं जर ते ऐकणार नाही त्यामुळे ती जमीन घ्यावी हे आम्ही सांगू शकत नाही। त्याच्यावर जो चार्ज आहे तो ईडीचा चार्ज आहे। त्यामुळे ही जी MIDCची जमीन आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही। उलट ईडीला आम्ही विनंती करतो, जी नीरव मोदीची जमीन तुम्ही घेतली आहे ती MIDCला फुकट तुम्ही द्यावी, MIDCला ती घ्यावी आणि तिथं MIDC अतिरिक्त बांधावी। म्हणजे 1100 एकरासाठी आम्ही लढतोय आणि ही नीरव मोदीची जी ईडीकडे जमीन आहे ती MIDCला घेऊन अजून 100-200 एकर जमीन जर MIDCमध्ये वाढत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे ह्याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जमीन नाही। उलट जर सातत्याने तुम्ही बघितलं करवळा कोणाला लागला आहे तो राम शिंदेला लागलेला आहे। कारण जर ईडीकडे असणारी जमीन जर आपण घेतली तर त्याचा फायदा कदाचित नीरव मोदीला होईल असं राम शिंदेंना वाटत असावं, म्हणून ते सारखं मोदीचं नाव घेत आहेत। त्यांना कोणीतरी स्पष्ट करावं, नीरव मोदी हे वेगळे आणि नरेंद्र मोदी हे वेगळे। कदाचित मोदी हे काय सेम असल्यामुळे हे मोदीचं उदो करण्याच्या नादामध्ये आपल्या कर्जत जामखेडचं नुकसान नक्कीच हे राम शिंदे करत आहेत असं आम्हाला सगळ्यांना नमूद करायचं आहे।